active substance has half-life of 60 minutes. During 3 hours, amount of substance decayed. बरोबर. बस तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार यासाठी? हाफ लाईफ वर आहे आणि 3 आवर्स असं आहे. म्हणजे ज्यावेळी हाफ लाईफ देतात आणि काही अजून आवर्स नंतर किती राहतात. ओके. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिकेड, किती डिके झाले, राहणार नाही, किती डिके झाले फाइंड करण्यासाठी किती राहिले फाइंड करायला पाहिजे अगोदर. मग त्यासाठी फॉर्म्युला काय दिलाय मी, एन अपॉन कॅपिटल एन अपॉन एन नॉट. ही हिंट आहे अँड व्हेरी युजफुल आहे का नाही जाधव? ह्या फॉर्म्युलाने फार इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हाफ एन. हा ऐका, मग ह्यासाठी पहिल्यांदा एन फाइंड करा. एन म्हणजे काय, टी बाय कॅपिटल टी. टी किती आहे ह्या प्रॉब्लेम रोहित? टी किती दिलंय? नाही, हे हाफ लाईफचं म्हणजे कॅपिटल टी 60 मिनिट्स दिलेत आणि ड्युरेशन किती दिलंय? 3 आवर्स. 3 आवर्स म्हणजे किती मिनिट? 3 into 60. बरोबर आहे की नाही? 3 आवर्स म्हणजे 3 into 60 मिनिट ना. मिनिट गेट कॅन्सल, तेव्हा किती आलं नंबर? 3. राईट? गेटिंग एव्हरीवन? हा, म्हणजे इथं एन बाय एन नॉट किती येणार? एन बाय एन नॉट इज 1/2 चा क्यूब. 1 क्यूब 1, 2 क्यूब किती असतोय? मग एन किती राहिले? एन नॉट बाय 8. अंडरस्टूड एव्हरीवन? मग एन नॉट बाय 8 असं आन्सर नाहीये, एवढे राहिले. इज इट राईट? ऐका, आपल्याला विचारलंय काय, किती राहिले विचारलंय काय? नाही, किती डीके झाले ते फाइंड करा. कसं फाइंड करणार सांगा? अमाऊंट ऑफ सबस्टन्स डीके हे फाइंड करायचं आहे. किती डीके झालं, मग ओरिजिनल किती होतं? एन नॉट. राहिलं किती? एन, म्हणजे एवढे डीके झाले ना. असं लॉजिक आहे की नाही? ओरिजिनल एन नॉट होते, त्यातले एन राहिले, मग राहिलेले काय झाले? डीके झालं. 100 मधले 30 राहिले म्हणजे 70%. मग इथं आपण एन नॉट बाय म्हणजे इथं 1 घ्यायला पाहिजे. एन नॉट मायनस एन नॉट बाय 8 आपल्याला फ्रॅक्शन मध्ये मिळेल. हा, म्हणजे 1 मायनस 1/8 ऑफ एन नॉट म्हणजे किती येणार? 8 मायनस 1 7/8 ऑफ एन नॉट. मग एन नॉट पर्सेंटेज पाहिजे आपल्याला, मग एन नॉट घ्यायचं 100. अगोदर 100 होते, मग किती राहिले? किती डीके राहिले? किती डीके राहिले झाले? करा आन्सर. ह्याच वेळेला सॉल्व्ह केलं रे. मग कसं केला? ह्यापेक्षा कमी वेळात काय झालं असेल तर दॅट इज गुड. लॉजिकने गेलं. लॉजिक तर करायलाच पाहिजे.
तर 7/8 किती येते? 7/8 इज 0.875. That's 0.875 into 100. It is 87.5%. 87.5%. Understood?